गडचिरोली पोलिसांसमोर 9 जहाल नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण, 3 पुरुष 6 महिलांचा समावेश. गडचिरोली पोलिसांसमोर 9 जहाल नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलेलं आहे. नक्षलमुक्त भारतसाठी 31 मार्चची डेडलाईन होती. आज डेडलाईनच्या शेवटच्या दिवशी 9 जहाल नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलेलं आहे. 9 नक्षलवाद्यांवर 30 लाख रुपयांचं बक्षीस होतं. आत्मसमर्पित नक्षलवाद्यांमध्ये 3 पुरुष 6 महिलांचा समावेश आहे. 2 एरिया कमिटी मेंबर तर 7 सदस्यांचा यामध्ये समावेश आहे. 9 जणांचा छत्तीसगडमधील इंद्रावती नॅशनल पार्कमध्ये वावर होता. आज आत्मसमर्पण केलेले 9 नक्षलवादी छत्तीसगडमधील रहिवासी आहेत. गडचिरोली जिल्ह्यात सक्रिय असलेल्या ते 6 नक्षलवादी अद्यापही चळवळीत आहेत. 31 मार्चची डेडलाईन संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात सद्यस्थितीत रेकॉर्डवर असलेले 6 नक्षलवादी अद्यापही सक्रिय आहेत. त्यांनी आत्मसमर्पण केलेलं नाही. गेल्या आठवड्यातच छत्तीसगडमधील बस्तरमध्ये आज पापाराव या वरिष्ठ माओवादी कमांडरच्या आत्मसमर्पणाच्या दिवशीच भारतीय सुरक्षा दलाला दुसरं मोठं यश ओडिशामधून मिळालेलं आहे. या माओवाद्यांच्या ओडिशा राज्य समितीचा प्रमुख सुक्रू उर्फ कोशा सोढी या 49 वर्षीय माओवादी कमांडरने ओडिशा पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं आहे. त्याच्यासोबत इतर 4 पुरुष माओवाद्यांनी आपले शस्त्र खाली ठेवलं आहे. त्यामुळे सुरक्षा दलांना आज मोठे 2 यश मिळालेलं आहे. वरिष्ठ माओवादी कॅडर यांनी आज गडचिरोली पोलिसांनी सीआरपीएफ समोर आत्मसमर्पण केलं आहे. त्यांच्यावर एकूण बक्षीस 30 लाख रुपयाचे होते आणि त्यापैकी 2 कॅडरने AK-47 आणि कार्बाइन हत्यारचं आत्मसमर्पण केलं आहे. सध्या आमच्या रेकॉर्डवर 6 कॅडर आहे, ज्यामध्ये 1 गडचिरोलीचे राहणारे आणि इतर 5 कॅडर आहे. परंतु मागचे 10 दिवस मध्ये त्यांचे कोणतेही मुवमेंट गडचिरोली जिल्ह्याच्या सीमामध्ये दिसून येत नाही आणि या म्हणण्यामध्ये हरकत नाही की आजचे दिवस जे आमचे 6 कॅडर रेकॉर्डवर आहेत त्यांनी आतापर्यंत आत्मसमर्पण केलेलं नाही आहे. ते अटक पण नाही झालं आहे. परंतु गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोणतेही मुवमेंट पूर्ण जिल्ह्यामध्ये त्या अनुषंगाने नाही आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, गडचिरोली.